नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक दसऱ्याच्या 3:30 शुभमुहूर्तावर नाशिककरांसाठी नवीन खाद्यपदार्थांचा ठिकाण सुरू झालाय। शहरातील गंगापूर रोडलगत असलेल्या सौभाग्यनगर केबीटी सर्कल जवळील कांचन आर्केड मधील दुकान क्रमांक 1 इथं दुर्गेश कॅफे अँड रेस्टॉरंटचं उद्घाटन नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे व प्रतिभा पहाडी यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आला। या ठिकाणी नाशिककरांना स्पेशल पावभाजी सोबत चायनीज, साऊथ इंडियन, पंजाबी, जैन फूड, चहा, कॉफी, लेमन टी, कोल्ड ड्रिंक्स आणि आईस्क्रीमसह चटपटीत पदार्थांची मेजवानी मिळणार आहे। रेस्टॉरंटचे संचालक दुर्गेश व भुवनेश पहाडी यांनी नाशिककरांना एकदा तरी दुर्गेश कॅफे अँड रेस्टॉरंटला भेट देण्याचं आवाहन केलं। नमस्कार नाशिककरांनो, मी भुवनेश पहाडी, हे माझे मोठे बंधू दुर्गेश पहाडी, हे माझे वडील मधुकर पहाडी। आम्ही दुर्गेश कॅफे अँड रेस्टॉरंट चालू केलं आहे केबीटी सर्कल गंगापूर रोडला। तर नाशिककरांना आवाहन करतो की त्यांनी एकदा कृपया करून भेट द्यावी आम्हाला। आपल्याकडे पावभाजी, छोले भटुरे, साऊथ इंडियन, चायनीज, जैन फूड, जैन पावभाजी आहे, त्याच्यानंतर कोल्ड कॉफी वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ठेवलेल्या आहे। रेटसुद्धा एकदम कमी रेटमध्ये, रिजनेबल रेटमध्ये। तर नाशिककरांनी यावे, आपण क्वालिटी पण चांगली देणार आहे आणि क्वांटिटी पण आणि साफसफाई पण आपली चांगली, आपण हायजीन मेंटेन करतो आहे। तर तुम्ही कृपया करून भेट द्यावी, नम्र विनंती। ठिकाणी दुर्गेश कॅफेचं उद्घाटन झालेलं आहे आणि दुर्गेश पहाडी ह्याने ह्या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे। मी त्याला मनापासून खूप शुभेच्छा देते की गंगापूर रोडवरती हे दुर्गेश कॅफे सगळ्याच परिवारांना आणि सगळ्या नाशिककरांच्या मनामध्ये ते उतरेल आणि चांगली उत्तम सेवा त्याच्याकडनं नाशिककरांची घडू द्या आणि एक क्वालिटी फूड ज्याला म्हणतो आहे त्याच्यावरती आग्रह धरून मी दुर्गेशला सांगेल की एक क्वालिटी फूड ज्याला आपण म्हणतो नाशिककर नक्कीच खवय्ये आहे, पण तो क्वालिटी फूड देण्यामध्ये देखील आपण लक्ष टाकावं। मनापासून शुभेच्छा देते आणि दुर्गेश कॅफेच्या अशा भरभरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये शाखा विविध ठिकाणी नाशिकमध्ये उघडाव्या अशा मनापासून शुभेच्छा देते। विजयादशमीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। या स्वप्नाची सुरुवात मला बोलताना जरा आनंदाश्रू येतील। आयुष्यात माणसाचं स्वप्न असतं आणि जेव्हा स्वप्न हे पूर्तीच जातं तो एक वेगळा क्षण असतो आणि आज हा जो क्षण जो इथे निर्माण झालेला आहे याचा थोडक्यात मी तुम्हाला एक संदर्भ देईल। आमचे काका यांचं जवळपास 15 ते 20 वर्ष उपनगरला पेट्रोल पंपाचा छोटासा गाडा होता आणि तेच स्वप्न दुर्गेशने एवढं बाळगलं की आपण आयुष्यात एक एवढं मोठं रेस्टॉरंट टाकायचं की आपल्या वडिलांची जी स्वप्नपूर्ती होती आपण ती पूर्ण करू। म्हणून आज त्याला जे सगळ्यांनी बघितलं असेल उद्घाटन करताना की त्याला आनंदाश्रू ते आवरत नव्हते आणि नक्कीच त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे इथे उभारलेलं आहे। तर याच्यामध्ये उभारीसाठी आज आमचे अक्षय सर, आर्किटेक्ट सर आणि सर्वप्रथम आमचे श्रीपाल भैया जे आहेत त्यांचं पण हे ड्रीम प्रोजेक्ट आहे। हा जणू योगायोग असतो आणि हा योगायोग नक्कीच इथून पुढे आज ही पहिली ब्रांच आहे नाशिकमध्ये। लवकरात लवकर पुढच्या 2 वर्षामध्ये 5 ब्रांचेस तरी दुर्गेशच्या होतील ही मी त्याला शुभेच्छा देतो आणि नक्कीच इथे जमलेल्या सर्वांना विनंती आहे की आता दुर्गा ते दुर्गेश कॅफेमध्ये सगळ्यांनी टेस्टिंगसाठी यायचं आहे। धन्यवाद। नमस्कार, दुर्गेश कॅफे अँड रेस्टॉरंटचं नुकतंच उद्घाटन झालेलं आहे। तर इथे पावभाजी, चायनीज, सँडविच वगैरे आणि साऊथ इंडियन मिळणार आहे। आम्ही टेस्ट केलं आहे, तुम्ही पण करा आणि एकदा अवश्य भेट द्या। छान पावभाजी मिळाली आम्हाला, सर्व्हिस पण चांगली आहे। खावा, सर्वांनी यावा आणि टेस्ट करावी, फार सुंदर एकदम। सरकार दुर्गेश कॅफे अँड रेस्टॉरंट। यावेळी उपस्थित मान्यवरांनी पहाडी यांना शुभेच्छा देत उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या। या उद्घाटन सोहळ्यास माजी नगरसेविका स्वाती भामरे, मधुकर पहाडी, प्रणिता भुवनेश पहाडी, निकिता दुर्गेश पहाडी, कुमारी मान्या व जीविका पहाडी तसेच राजू गुप्ता, अनिल गुप्ता, कैलास गुप्ता, रमेश झांजे यांच्यासह पहाडी, गुप्ता, झांजे कुटुंबातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।
9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.